कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस आणि विक्री प्रदर्शनामध्ये अवघ्या 2 दिवसात 25,61,000 रुपयांची विक्री झाली। हे जिल्हास्तरीय विक्री आणि प्रदर्शन ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील स्वरोजगारींनी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मानले जाते। यामध्ये बचत गटांनी उत्पादित केलेले बुरुट काम, गोधडी, लोकरीचे विणकाम केलेल्या वस्तू, क्रेयॉनच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी, विविध प्रकारचे घरगुती मसाले, पीठ, पापड, लोणची, कोकमागळ, कोकणी मेवा, विविध फळांची सरबते, कोकणी खाद्यपदार्थ, आंबा कलम, काजू कलम, नारळ कलम, चिकू कलम, कोकम कलम, विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे, बोन्साय तसेच मध माफक दरात ग्राहकांना उपलब्ध आहेत। 28 डिसेंबर रोजी सुरू झालेल्या प्रदर्शनास पर्यटकांनी तसेच ग्राहकांनी मोठ्या संख्येने भेट दिली आहे। 2च दिवसात 25,61,000 रुपयांची विक्री झाली आहे। प्रकल्प संचालक विजयसिंग जाधव, माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत, तालुका विस्तार अधिकारी गोपाळ चौधरी, जिल्हा अभियान व्यवस्थापक अय्याज पीरजादे, जिल्हा विपणन व्यवस्थापक अमोल काटकर, जिल्हा व्यवस्थापक माहिती संकलन नयना बोरकर आदींनी भेट देऊन मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाची सांगता 1 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे।